प्रेग्नन्सीच्या दरम्यान काही विशेष गोष्टी असतात ज्या टाळणं खूप गरजेचं असतं. मग याच्यामध्ये तुमच्या आहारापासून सुरुवात होते. याच्यामध्ये जे काही उष्ण, तीक्ष्ण, स्पायसी किंवा ज्याला आपण जंक फूड म्हणतो किंवा जे पॅकेटेड फूड्स असतात ज्याच्यामध्ये सत्वगुणाचं प्राधान्य कमी असतं, असे पदार्थ टाळणं खूप गरजेचं असतं. जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही मांसाहार टाळू शकता. मांसाहार टाळणं म्हणजे कसं आहे, आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं नाही आहे की तुम्ही मांसाहार पूर्णपणे टाळला पाहिजे. पण याच्यामध्ये जे काही चिकन 65 किंवा जे अगदीच बार्बेक्यूसारखे जे काही भाजलेलं मटण असतं ते टाळणं खूप गरजेचं असतं. यासोबत जर तुम्हाला काही ॲडिक्शन असतील, जसं की स्मोकिंग किंवा अल्कोहोल याचं जर तुम्ही प्रमाण आधेमध्ये घेत असाल तर गर्भावस्थेमध्ये हे टाळणं खूप गरजेचं असतं. यासोबत जर तुमच्या मनामध्ये निगेटिव्ह थॉट प्रोसेस जास्त चालत असेल तर याला तुम्ही कशा पद्धतीने लगेचच सकारात्मक किंवा पॉझिटिव्ह थॉट प्रोसेसकडे स्विच करू शकता, याच्यातला दुवा शोधणं तुम्हाला खूप गरजेचं असतं. यासोबत तुमची मानसिक अवस्था पॉझिटिव्ह ठेवणं, म्हणजे जर तुमची चिडचिड होत असेल, ऑफिसमधल्या कामामुळे जर तुमचा स्ट्रेस वाढत असेल तर याच्यामध्ये डिवायडेशन करून घरातल्या गोष्टी किंवा होणाऱ्या बाळाच्या सकारात्मकतेकडे जास्त लक्ष देण्यासाठी तुम्ही मेडिटेशन करणं खूप गरजेचं असतं आणि याच्यामध्ये मग तो स्ट्रेस कशा पद्धतीने आपल्याला टाळता येईल याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे.